हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. महाराष्ट्र लॉ CET 2024साठी आपण इथे कंप्लीट सिरीज घेऊन आलेलो आहोत फॉर द इंग्लिश ग्रामर सेक्शन. आणि यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे शब्दांच्या जाती पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये कंजंक्शन हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करूयात. यापूर्वी महाराष्ट्र लॉ CET 2024साठी जर तुम्ही टार्गेट करत आहात तर ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हा सर्वांसाठी एक कंप्लीट कोर्स घेऊन आलेला आहे. फॉर 3 इयर अँड 5 इयर लॉ CET जर तुम्ही टार्गेट करत आहात तर ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करेल. लाईव्ह लेक्चर्स ज्यांच्याद्वारे तुम्ही तुमचे कॉन्सेप्ट्स आणि डाऊट्स क्लिअर करू शकता. यासोबतच लाईव्ह लेक्चर्समध्ये तुम्हाला वेगवेगळे टिप्स आणि ट्रिक्स शेअर केल्या जातील ज्यांच्याद्वारे तुम्ही तुमची अक्युरसी वाढवू शकाल. यासोबतच रेकॉर्डेड व्हिडिओज पण प्रोव्हाइड करण्यात येतील. 50+ मॉक टेस्ट, या मॉक टेस्टच्याद्वारे तुम्ही तुमचं प्रेपरेशनला टेस्ट करू शकता आणि मॉक टेस्टमधले विचारले जाणारे प्रश्न डिरेक्टली एक्झाममध्ये पण येऊ शकतात, म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. यासोबतच 2000+ MCQची सिरीज यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील मोस्ट रिपीटेड क्वेश्चन सोबतच PYQs अँड जे एक्झाममध्ये डिरेक्टली विचारले जाऊ शकतात असे प्रश्न या MCQच्या सिरीजमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. कोर्स फीस आहे 2400 रुपीज. खालील दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्याद्वारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे कोर्सच्या एनरोलमेंटसाठी. यासोबतच तुम्ही फ्री व्हिडिओज ॲक्सेस करू शकता. ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल फ्रॉम दी गुगल प्ले स्टोर. ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोर नावाच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मग माय कोर्सेस पेजमध्ये सर्च टॅबमध्ये तुम्हाला CET असं टाईप करायचं आहे. टाईप केल्यास खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीज डिस्प्ले होऊन जाईल अँड यू कॅन ओपन टू द कोर्स ओपन केल्यावरती तुम्ही कॉन्टेंटमध्ये जा. कॉन्टेंटमध्ये गेल्यावरती तुम्हाला इथे युनिट वाईज फोल्डर्स अलॉंग विथ द टेस्ट फ्री प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत फॉर 3 इयर ॲज वेल ॲज फॉर द 5 इयर. सो विदाउट एनी फर्दर ड्यू स्टार्ट करूयात. व्हॉट आर कंजंक्शन्स काय आहेत. समजा एक बेसिक एक्झाम्पल मी तुम्हाला देईल. यामध्ये कुठलेही 2 फ्रेजेस किंवा कुठलेही 2 वाक्य कंबाईन करण्यासाठी आपण इथे कंजंक्शनचा वापर करतो. इथे दिलेले कंजंक्शन जर यूज टू कंबाईन 2 or more ऑब्जेक्ट्स असतील, फ्रेजेस, सेंटेन्सेस, क्लॉजेस, ओके, इट इज यूज्ड. बेसिकली याचा अर्थ काय, आपण वापर कशासाठी करतो, बेसिकली 2 क्लॉजेस, 2 स्टेटमेंट्स, फ्रेजेस कनेक्ट करण्यासाठी, म्हणून आपण यांना कनेक्टर्स पण बोलतो. ठीक आहे, कनेक्टर्सचा अर्थ काय, 2 स्टेटमेंट्सला कनेक्ट करणाऱ्यांना आपण कंजंक्शन्स किंवा कनेक्टर्स बोलतो. ठीक आहे, कंजंक्शन्स जे आहेत दे आर नॉर्मली फाउंड इन द लॅटर पार्ट ऑफ द सेंटेन्स. वाक्याच्या शेवटच्या पोर्शनमध्ये तुम्हाला कधी कधी जे आहे म्हणजे पुढच्या पोर्शनमध्ये, समजा हे वाक्य, ठीक आहे, ओके, हे वाक्याचा समजा हा एक पहिला भाग आहे आणि हा एक दुसरा भाग आहे. सो बेसिकली जे कंजंक्शन असतात ह्या पहिल्या भागामध्ये युजली नसतात, ते सेकंड पार्टमध्ये किंवा ह्या मिड पार्टमध्ये तुम्हाला दिसतील, म्हणून ह्याला लेटर पार्ट बोललं जातं. लेटर पार्ट म्हणजे काय, नंतर येणारा पोर्शन, राईट. आणि हे क्लॉजेसला कनेक्ट करतात, राईट. कंजंक्शन्स जे आहेत व्हेरियस ऑब्जेक्ट्सला कनेक्ट करतात, अगेन फ्रेजेसला, जे बिगिनिंग, मिडल किंवा एंड ऑफ द सेंटेन्समध्ये कुठेही येऊ शकतात. ठीक आहे, बट युजली कुठे तर स्टुडंट्स मिडल किंवा एंड ऑफ द स्टेटमेंट्स. वन्स अगेन एकदा मी तुम्हाला रिवाइज करते. कंजंक्शन्स काय आहेत, कनेक्टर्स आहेत. युजली ते 2 वाक्यांना, स्टेटमेंटला, फ्रेजेस, क्लॉजेस किंवा ऑब्जेक्ट्सला कनेक्ट करतात. ठीक आहे, सो ह्याचा अर्थ काय, कनेक्टर्स. याचा अर्थ काय निघतो, हे कनेक्टर्स आहेत आणि युजली ते मिडल पोर्शनला किंवा एंड ऑफ द स्टेटमेंटला वापरल्या जातात मॅक्सिमम ऑफ द टाइम्स. बट कधी कधी ते बिगिनिंग ऑफ द स्टेटमेंटला सुद्धा असू शकतात कुठल्याही सेंटेन्समध्ये किंवा कुठल्याही फ्रेजमध्ये. यासोबतच डेफिनेशन ऑफ कंजंक्शन आपण पाहिलंय. यासोबतच काही वर्ड्स पण आहेत इथे, पाहून घ्या. जसं की अँड हा वर्ड आहे, ठीक आहे, बट, वाईल, ऑल्दो, हे असे वर्ड्स आहेत जे कनेक्टर्स म्हणून एका स्टेटमेंटमध्ये आपण वापरू शकतो. म्हणूनच आपण ह्याला काय बोलतो स्टुडंट्स, कंजंक्शन्स बोलतो. दे कनेक्ट दी डिफरंट वर्ड्स, फ्रेजेस अँड क्लॉजेस अगेन दिलेल्या वाक्यामध्ये. ठीक आहे, सो ह्याला आपण हे इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी, फक्त एवढे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. अँड, बट, वाईल, ऑल दो, ओके, हे असे वर्ड्स आहेत जे कंजंक्शन कनेक्टर्सचा काम करतात. आता वेरियस प्रकारचे कंजंक्शन्स पण असतात, ठीक आहे, जे मेनली आपण ॲक्शन, आयडियाज किंवा थॉट्स रिफ्लेक्ट करण्यासाठी आपण वापर करतो. ठीक आहे, 3 प्रकारचे कंजंक्शन्स मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. मेनली हे 3 प्रकार आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. जसं की पहिलं आहे कॉर्डिनेटिंग कंजंक्शन. तर क्वेश्चन नंबर 1, कंजंक्शनवरती क्वेश्चन येतो का एक्झाममध्ये, कंजंक्शनवरती क्वेश्चन येतो, कंजंक्शनच्या प्रकारावरती येत नाही, बट स्टील वी हॅव टू गो थ्रू इट. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला एक आयडिया राहायला पाहिजे की हां, कॉर्डिनेटिंग कंजंक्शन काय आहे, सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय आहे. ठीक आहे, हे थोडेसे समजणं इम्पॉर्टंट आहे. किंवा कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स काय आहेत. ठीक आहे, हे समजून घेऊयात आपण एकदा. ठीक आहे, यामध्ये पहा स्टुडंट्स, स्टार्टिंग अप विथ दी
कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स काय आहेत? दे आर यूज टू कंबाईन टू इंडिपेंडंट क्लॉजेस. दोन वेगवेगळ्या क्लॉजेसला कनेक्ट करण्यासाठी कोऑर्डिनेटिंग. मग हेच तर कंजंक्शनची डेफिनेशन होती सुरुवातीपासून. बट स्टुडंट्स, हे जे क्लॉजेस आपण कनेक्ट करायला, जे वाक्य आपण कनेक्ट करायला लागलो, ते एकमेकांवरती अवलंबून नसतात. दे आर इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे काय? ते एकमेकांवरती अवलंबून नसतात. दे कॅन स्टँड अलोन. ठीक आहे. सो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा अर्थ काय असतो? असे स्टेटमेंट्स जे आपण दोघांना कनेक्ट करतोय, असे स्टेटमेंट्स जे की एकमेकांवरती इंडिपेंडंट बिलकुल नाही आहेत. ओके. दे आर ॲक्च्युली दे कॅन स्टँड अलोन. म्हणजे त्यांचा अर्थ जो आहे, समजा एक एक क्लॉज आहे, क्लॉज किंवा एक वाक्य समजा, आणि हे एक दुसरं वाक्य. ह्या वाक्याला आपण जर एकटं रिप्रेझेंट केलं तर ह्याचा अर्थ पण निघू शकतो. ठीक आहे. हा वाक्य हाईड करून, आणि हा वाक्य, पहिला वाक्य आपण हाईड केला आणि फक्त दुसरा वाचला तर दुसऱ्याचं पण मिनिंग निघत आहे. पण हे दोघांना जर आपण कनेक्ट करायचं ठरवलं तर तेव्हा आपण काय बोलतो? तिथे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर करतोय. हे वाक्य पण इंडिपेंडंट आहे, हे वाक्य पण इंडिपेंडंट आहे, बट स्टील आपण दोघांना कनेक्ट करायला लागलोत, म्हणून तिथे आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर करतो. एक्झाम्पल्स पहा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे: फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, यट, सो. ठीक आहे. हे डिटेलमध्ये आपण पाहूयात, बट सध्याला हे एक्झाम्पल्स लक्षात घ्या स्टुडंट्स. एक्झाम्पल्स आपण जे आहेत डिटेलमध्ये फर्दर कसं यूज करायचं काय नाही मी तुम्हाला एक्सप्लेन करतात. हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स काय? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स जे कंबाईन करतात इंडिपेंडंट क्लॉजेसला. अगेन, एक इंडिपेंडंट क्लॉज असेल आणि एक डिपेंडंट क्लॉज असेल. पहा, हा समजा एक इंडिपेंडंट क्लॉज आणि दुसरा एक क्लॉज आहे की जो यावरती डिपेंड करतोय, दोन वाक्य आहेत. एक वाक्य जे एकटा स्टँड अलोन होऊ शकतं, जे स्वतःवरती सेल्फ डिपेंडंट आहे, बट दुसरा वाक्य जो तो पहिल्या वाक्यावरती इथे डिपेंड होत असेल तेव्हाच त्याचा अर्थ निघतो. त्याला आपण डिपेंडंट क्लॉज बोलतो, राईट? डिपेंडंट क्लॉज. सो अशा प्रकारच्या स्टेटमेंट्सला कनेक्ट करण्यासाठी आपण इथे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर करतो. एक्झाम्पल्स आहेत: इफ, although, though, after, before, because, as if, unless, until, when, while, etc. हे झाले एक्झाम्पल्स ऑफ द सबऑर्डिनेटिंग क्लॉजेस. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कोरिलेटिव्ह कंजंक्शन. हे प्रकार आहे तिसरा, ज्यामध्ये आपण दोन फ्रेजेसला किंवा दोन वाक्यांना कनेक्ट करायला लागलो, दोन डिफरंट वाक्यांना कनेक्ट करायला लागलो ज्यांचा इक्वल इम्पॉर्टन्स आहे एखाद्या वाक्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे असे वाक्य जे एकमेकांवरती आपण बोलू शकतो बेसिकली अवलंबून आहेत, जे दोन वाक्य कंबाईन केल्यावरतीच त्यात कंप्लीट वाक्याचा अर्थ निघू शकतो, इक्वल इम्पॉर्टन्स आहे दोन्ही वाक्यांचं. अशा दोन वाक्यांना कनेक्ट करण्यासाठी आपण कोरिलेटिव्ह कंजंक्शनचा वापर करतो. एक्झाम्पल्स पहा: नॉट ओनली बट ऑल्सो. हे एक कम्प्लीट एक्झाम्पल आहे स्टुडंट्स. नॉट ओनली बट ऑल्सो. ईदर ऑर. ओके. नीदर नॉर, वेदर ऑर, रॅदर ऑर, इफ देन. हे 4-5 एक्झाम्पल्स लक्षात असू द्या, कारण हे जास्त इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत. आता पाहूयात नेक्स्ट एक्झाम्पल्स ऑफ कंजंक्शन्स. एक्झाम्पल ऑफ कंजंक्शन्स. हॅव अ लुक ॲट द फॉलोइंग सेंटेन्सेस टू अंडरस्टँड हाऊ द कंजंक्शन्स कॅन बी एम्प्लॉयड इन द सेंटेन्स. कसे सेंटेन्सेसमध्ये आपण कंजंक्शनचा वापर करतो हे पाहूयात. एक्झाम्पल नंबर 1 पहा: सृष्टी अँड आय विजिटेड गोकर्णा लास्ट वीकेंड. आता पहा, सृष्टी इथे एक पर्सन आहे आणि दुसरा एक व्यक्ती जे की मी स्वतः आहे. ठीक आहे. सो ह्या दोन व्यक्तींना कनेक्ट करण्यासाठी आपण इथे कशाचा वापर केलेला आहे? अँड. सो सृष्टी अँड आय विजिटेड टू गोकर्णा लास्ट वीकेंड. सो अँड इथे हा कंजंक्शन आहे. डू यू हॅव अ रफ नोटबुक. तुझ्याकडे एक रफ नोटबुक आहे का? किंवा ॲटलिस्ट, ओके, ऑर ॲटलिस्ट अ रफ शीट ऑफ पेपर. दोन वाक्य डिफरंट आहे. डू यू हॅव अ रफ नोटबुक वेगळा सेन्स बनतोय. ओके. ॲटलिस्ट अ रफ शीट ऑफ पेपर. सो हे कुठे ना कुठे तुम्हाला दोन वाक्य कनेक्ट करण्यासाठी ऑर कंजंक्शन कनेक्टरचा वापर करतोय आपण. ठीक आहे. आय डिड नॉट गो टू द वर्क बिकॉज आय वॉज नॉट कीपिंग वेल. सो इथे बिकॉज जे आहे दोन वाक्यांना कनेक्टर ॲज अ कनेक्टर काम करतोय. शी डिड नॉट लाईक द फूड येट शी एट इट.
I will be leaving tomorrow, so I am trying to finish all the pending assignments. So these are all the examples of the conjunction, students. Moving on to the next slide. आता हे एक्सरसाइज आहे 10 क्वेश्चन्सची. हे सॉल्व्ह करण्यापूर्वी मी तुम्हाला काही कंजंक्शन्स, मोस्ट इम्पॉर्टंट कंजंक्शन्सची लिस्ट प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे, तर प्लीज ते लिहून घ्या, जे कंजंक्शन्स आपल्या एक्झाममध्ये डिरेक्टली येऊ शकतात. ठीक आहे, एक एक तुम्हाला मी इथे एक्झाम्पल नोट डाऊन करायला सांगेल. ठीक आहे, सो जस्ट अ मिनिट. ओके, सो स्टार्ट झालं का? ओके, येस. सो स्टार्टिंग अप विथ दी कंजंक्शन अँड. अँड इज अ कंजंक्शन जे आपण भरपूर वेळेस करणार आहोत आपल्या पूर्ण एक्झाममध्ये. ऑर एक आहे, नॉर एक आहे, ऑर ओ आर ऑर. ठीक आहे, हे ऑर आहे. ओके, नेक्स्ट नॉर, नेक्स्टली बट, नेक्स्ट येट, सो, बिकॉज, BECAUSE. हे मोस्ट फ्रिक्वेंटली यूज्ड आहेत, याच्या बाहेर एक्झाममध्ये येणार नाही स्टुडंट्स आपल्याला, म्हणून हे प्लीज लिहून घ्या. ठीक आहे, फॉर झालं, फॉर. ओके, नेक्स्टली नॉट ओनली बट ऑल्सो, नॉट ओनली बट ऑल्सो. जे एक्स्ट्राचे मी तुम्हाला सेंटेन्सेसमध्ये दिलेत त्याच्यासोबत हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, ॲज असेल, वेन असेल, वाईल असेल, ॲज सून ॲज असेल, ॲज सून ॲज असेल. ठीक आहे, इफ अनलेस. ओके, इन केस. ओके, other than this, in addition to, यानंतर although, whereas. ओके, after, so that, or else, rather than. ठीक आहे, अजून एक्झाम्पल्स जसे की वेदर और. ठीक आहे, ॲज इफ, इदर और पण आपण बघितलं. इवन इफ, बोथ आणि अँडचा वापर एका स्टेटमेंटमध्ये करणाऱ्या कंजंक्शन्स. ठीक आहे, जसं की वेर ॲज एक आहे एक्झाम्पल, वेर ॲज एक कंजंक्शन आहे. अंटील इज अनदर कंजंक्शन. बिफोर. ओके, अदर दॅन दिस, दो. दिस आर सम ऑफ द एक्झाम्पल्स. ठीक आहे स्टुडंट, दिस आर द एक्झाम्पल. बिफोर झाला, आफ्टर झाला, हे सगळे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत कंजंक्शनचे. सो हे काय इम्पॉर्टंट लिस्ट करून घ्या. एक्सक्लुडिंग दिस जे आपण प्रिव्हियस स्लाइड्समध्ये पाहिलेत त्याचे पण एक्झाम्पल्स लिहून घ्या. ठीक आहे, जे मी इथे नाही सांगितले. ठीक आहे, सो हे सर्व एक्झाम्पल्सची लिस्ट समोर असू द्या. कंजंक्शनचं काम काय तेवढं लक्षात असू द्या, आणि कंजंक्शन्स कशा पद्धतीने आपण स्टेटमेंटमध्ये वापरतो ते समजलं. इट विल बी मोर दॅन इनफ. लाईक फिलिंग द ब्लँक्स विथ द मोस्ट अप्रोप्रिएट कंजंक्शन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. दीपक डॅश संतोष आर बेस्ट फ्रेंड्स. आता स्टुडंट्स इथे दीपक आणि संतोष आर बेस्ट फ्रेंड्स या दोन जे आहे आपण काय बोलू शकतो, दोघांना कनेक्ट करायचं आहे. फर्स्ट फॉर्मॅटमध्ये जर आपण बघितलं फक्त दीपक आहे आणि संतोष. सो दोघांबद्दल काहीतरी बोललं चाललं एवढं तर लक्षात येतं तुम्हाला की दीपक संतोष आर बेस्ट फ्रेंड्स. दोघांबद्दल बोललं चाललं म्हणजे इथे दीपक अँड संतोष आर द बेस्ट फ्रेंड्स. करेक्ट आन्सर यायला पाहिजे ॲज अ कनेक्टर. ठीक आहे, नेक्स्टली पहा, मेक शुअर यू वर्क हार्ड डॅश यू विल नॉट बी एबल टू स्कोर गुड मार्क्स. ठीक आहे, मेक शुअर यू वर्क हार्ड. आता यामध्ये तुम्हाला एक सेंटेन्स असा दिलेला आहे की यामध्ये तुम्हाला केस दिलेली आहे काय की तुम्ही मेक शुअर करा की काम जे तुमचं तिथे तुम्ही जे आहे तुमचं 100% द्या, जेणेकरून तुम्ही गुड मार्क्स आणाल एक्झाममध्ये. म्हणजे इथे तुम्हाला कॉज आणि इफेक्टची कंडिशन दिसतीये. जर तुम्ही हार्डवर्क केलात, इफ यू आर डुईंग दी हार्डवर्क, दिस इज युअर कॉज. कॉज काय, जर तुम्ही हार्डवर्क केलात तेव्हाच तुम्हाला हा इफेक्ट दिसेल काय की तुम्ही गुड मार्क्स एक्झाममध्ये घेऊ शकाल. म्हणून इथे जे कनेक्टर येणार ना स्टुडंट, मेक शुअर यू वर्क हार्ड और यू विल नॉट बी एबल टू स्कोर गुड मार्क्स. और यू विल नॉट बी एबल टू स्कोर गुड मार्क्स. ठीक आहे, सो हे इथे और ॲज अ गुड कनेक्टर बसेल. ॲना डज नॉट कुक मच, शी लव्स बेकिंग. आता बघा हे दोन असे स्टेटमेंट आहेत ज्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन दिसते की तिला कुकिंग करायला तर आवडत नाही पण तिला बेकिंग करायला आवडते. म्हणजे इथे तुम्ही ऑल्दो हा कनेक्टर वापरू शकता स्टुडंट. जे तुम्हाला मी लिस्ट प्रोव्हाइड केली त्यात ऑल्दो जो कनेक्टर आहे किंवा कंजंक्शन आहे तो प्रॉपरली बसेल का, कारण वाचून पहा. ऑल्दो ॲना डज नॉट कुक मच,
ती जास्त कुकिंग करत नाही पण तिला बेकिंग आवडते. ठीक आहे. सो ऑल्दो अॅना डज नॉट कुक मच, शी लव्स बेकिंग विल बी द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. लेट मी नो डॅश यू विल बी एबल टू मेक इट टू द पार्टी. लेट मी नो if you will be able to make to the party tonight. if is the correct connector. म्हणजे तू मला सांगशील की वेदर तू जे आहे पार्टीला येऊ शकेल का नाही. सो इफ वेदरपेक्षा इफ जे आहे इथे प्रॉपरली बसेल. आय हॅव टू गो होम नाव डॅश आय रिअली विश आय कुड स्टे फॉर सम मोर टाइम. मला जे आहे घरी जावं लागेल. ओके. आय विश मी जे आहे जास्त वेळ इथे बसू शकली असती या पार्टीमध्ये. इथे जे आहे ना स्टुडंट्स, बट हा कनेक्टर प्रॉपरली बसेल. वाचून पहा. आय हॅव टू गो टू द होम नाव बट आय रिअली विश आय कुड स्टे फॉर मोर टाईम. मला असं इथे बसायला अजून थोडा टाइम भेटला असता तर मला चांगलं वाटलं असतं, म्हणून ते बट कनेक्टर प्रॉपरली जाईल. आय एम नॉट वेल डॅश आय डिसाइडेड टू टेक अ डे ऑफ फ्रॉम द वर्क. सो मला याचा आन्सर तुम्ही पिन डाऊन करून सांगा. अँड आय हॅव डिसाइडेड येईल का, इफ आय हॅव डिसाइडेड येईल का, किंवा सो आय हॅव डिसाइडेड टू टेक अ डे ऑफ फ्रॉम द वर्क. पॉज करा व्हिडिओ आणि ट्राय टू फाइंड आउट द सोल्युशन की अँड इफ सो मधलं कोणतं यायला पाहिजे. स्टुडंट्स, आय होप तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचं आन्सर जे इथे म्हणजे डिसाईड केलं असेल डोक्यामध्ये. ह्याचं करेक्ट आन्सर जे आहे सो आय हॅव डिसाइडेड. मला प्रॉब्लेम होतीये, मला वेल फील नाही होत, आय एम नॉट फिलिंग वेल, म्हणून जे आहे मी डिसाईड केलेलं आहे टू टेक अ डे ऑफ. हे अगेन रिझल्टंट भेटत आहे तुम्हाला. काय रिझल्टंट भेटत आहे की मला मी डे ऑफ घेईल. का घेईल, कारण मला चांगलं नाही वाटत आहे. म्हणून रिझल्टंट दाखवण्यासाठी, एक रिझल्ट दाखवण्यासाठी सोचा वापर इथे आपण प्रॉपरली करू शकाल. सो इज द प्रॉपर कंजंक्शन दॅट कॅन बी फिट इन टू दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट करेक्टली. 7वा पहा, डॅश यू वर्कआउट रेग्युलरली यू विल नॉट सी एनी रिझल्ट. आता यामध्ये क्वेश्चन कसा दिलाय बघा. डॅश यू वर्कआउट रेग्युलरली यू विल नॉट सी एनी रिझल्ट. आता वर्कआउट रेग्युलरली पहा, जर मी असं म्हटलं इफ यू विल वर्कआउट रेग्युलरली यू विल नॉट सी द रिझल्ट, हे येऊ शकेल का. इफ यू वर्कआउट रेग्युलरली म्हणजे तुम्ही वर्कआउट जर रेग्युलरली करू लागाल तेव्हा तर तुम्हाला रिझल्ट्स नाही भेटणार. हे स्टेटमेंट जर असं असतं यू विल गेट द रिझल्ट्स रेग्युलरली किंवा यू विल सी द रिझल्ट्स, हे नॉट जर नसतं तर इफ आलं असतं. बट इथे तुम्हाला यू विल नॉट गेट द रिझल्ट्स म्हटलं म्हणजे 100% इथे तुम्हाला काहीतरी नेगेटिव्ह सेन्समध्ये घ्यायचं आहे. जसं की अनलेस, जोपर्यंत तुम्ही वर्कआउट प्रॉपरली नाही करणार किंवा रेग्युलरली नाही करणार तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट नाही दिसणार आहेत, म्हणून इथे अनलेस जाईल, इफ नाही जाणार स्टुडंट्स. सो दिस इज द डिफरन्स. कशा पद्धतीने तुम्हाला समजायचं हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला इथे ऑप्शन्स नाही दिलेत, बट एक्झाममध्ये ऑप्शन्स येतात, राईट. बट ट्राय टू प्रॅक्टिस आउट विदाउट लुकिंग ॲट दी ऑप्शन, जेणेकरून तुम्हाला जे आहे एक सेन्स बसेल कशा पद्धतीने स्टेटमेंट विचारला गेलेला आहे. ही हॅड नो मनी डॅश ही वॉज प्रिपेअर्ड टू हेल्प. ओके. ही हॅड नो मनी डॅश ही वॉज प्रिपेअर्ड टू हेल्प मी. आता पहा, त्या पर्सनकडे पैसे नाही आहेत, तो मदतीला कसा येईल म्हणजे त्याच्याकडे पैसे नसताना पण तो तुमच्या मदतीला येतोय, म्हणजे अशी कंडिशन झालेली आहे. म्हणून इथे इफ येणार नाही. इफ ही वॉज प्रिपेअर्ड टू हेल्प मी अँड ही वॉज प्रिपेअर्ड टू हेल्प मी तर नाही येणार, कारण दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते वेगवेगळे आहेत इथे. ठीक आहे. सो इथे तुम्हाला असा एक सेन्स घ्यायचा आहे की त्याच्याकडे मनी नसताना पण तो मला मदत करायला रेडी आहे, म्हणजे यट ही वॉज प्रिपेअर्ड टू हेल्प मी इज द करेक्ट कंजंक्शन. की स्टील त्याच्याकडे पैसे नव्हते बट तो मला मदत करायला रेडी होता. आय कुड नॉट फाइंड द प्लेस डॅश आय लॉस्ट दी मॅप. आय कुड नॉट फाइंड द प्लेस बिकॉज आय लॉस्ट दी मॅप किंवा सिन्स आय लॉस्ट दी मॅप, दोघांपैकी कोणतं येऊ शकतं. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन, डॅश आय वॉज वॉकिंग ऑन द स्ट्रीट आय फाउंड अ वुंडेड डॉग. सो यामध्ये स्टुडंट्स, आय वॉज वॉकिंग ऑन द स्ट्रीट आय फाउंड अ वुंडेड डॉग म्हणजे यामध्ये जेव्हा मी चालत होते ना रस्त्यावरनं तेव्हा मला एक वुंडेड डॉग भेटलं. मी तुम्हाला ह्याचे जे आहेत कंजंक्शनचे ऑप्शन्स येते. आफ्टर आय वॉज वॉकिंग, बिफोर आय वॉज वॉकिंग किंवा सिन्स आय वॉज वॉकिंग, का ऑप्शन नंबर डी घ्या, वाईल आय वॉज वॉकिंग ऑन द स्ट्रीट. या 4 पैकी कोणतं यायला पाहिजे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून सांगा की आफ्टर, बिफोर, सिन्स, वाईल मधला कोणता करेक्ट कंजंक्शन या पर्टिक्युलर स्टेटमेंटमध्ये जाईल. सो ओके. सो दिस वॉज द एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि पिन डाऊन करा कॉमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला हा व्हिडिओ प्रॉपरली स्टार्टिंग टू एंड प्रॉपरली समजला आहे का नाही. कुठलेही डाऊट्स असेल तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाऊन करून सांगू शकता. सो दिस वॉज द एंड ऑफ द सेशन. थँक्यू फॉर जॉईनिंग इट. प्लीज डू लाईक द व्हिडिओ अँड कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.
Thank you for joining the session. Have a great day, everyone. Bye.